चल मी सांगतो की तुला काय करायचंय जाऊ असं ठरतं फिरायला जायचं ठरलंय आपलं आता फिरायला कुठलं तरी एक नाव घ्या बरं ठोसेकर फेमस ठोसेकर घेऊ चालत असं चांगलं 2-3 ड्रेस घ्या पावसा पाण्याचं तिकडे वाड्यावर राहायचं ऋतूच्या वाड्यावर नको अण्णा तिला हाल करत खालीवर बघतो खाता नाही देतो की तुम्हाला आता काय म्हण काय लागा तुम्ही आवारला नाही अजून गाणं तू काय करतोय रोज ती मालिश करून करून तुझं डायलॉग घे सगळं अण्णांच्या ह्या मांडीकडे बस मग गाणं सांगेल 2 दिवसांनी जावं असं असं झालं या अरे भाऊ काय करतात भाऊ करतील की रानातलं काम ठरलं म्हणजे जायचं आपण म्हणून तुम्ही जमिनीचं म्हणलो का नाही कोणाला देणार आहे का ना हा सगळं तुमचंच आहे अशा पद्धतीने हा ही कुणाला देणार हे सगळं तुमचंच आहे असं म्हणा मग मी म्हणतो गावातलं एक म्हातार होतं असं तर ते असंच मेलं कोणाला काय दिलं नाही सांगितलं बी नाही त्याने आवला दिली कुणा दाखव दिसतोय त्याला मी शशिया ते म्हणतात का नाही तोंड बोलतं ना अंग मार खात त्याला का तुझी उर काय पाहिजे का नको सांगा बरं मी उरकून आलो राव अरे उरकून आला मग अन्नाला टाकू म्हणशील वय हा फिरायला जायचं होतं राव मी कपडे आणलेत बॅगेत त्याला मीच बोलावलंय फोन करून अण्णा तुमचं चला की दाखवा ना तुम्हाला पक्क माहिती कशासाठी एवढी सेवा करतो स्वार्थ पहिल्या दाखवलाच नाही आता किती स्वार्थ दाखवणार आहे अण्णा नाही मी कुठं मी हसली उलट पण बोलताना पूर्ण सॉफ्टच झाला तो सॉफ्ट काय झाला कारण मी जे बोलतोय ते त्याला अनुसरून बोलत नव्हता ना मग सॉफ्टच होईल ना माझ्या बोलण्यात तेच राहत नाही ना शशीला सांगते ते म्हणजे सर भरत महाराज सांगते तू सरळ कोणालाच बोलत नाही म्हणजे बाळासाहेब असो काय कधी होतो तुमच्या काय करणीला चुकत नाही करणीला चुकत नाही ह्याच्या काय देणं म्हणत नसतं ही काही बोलत मार खात पुढचा तापला पाहिजे काय संबंध आहे बाळासाहेब बर तुझा काकाचं जर इतकं करत असते रे बाकी नसतं काय प्रगती होणार नाही तुम्ही बेकारच राहणार एकतर फुकट माझ्या पैशावर ट्रिपला नेतोय कधी पैसा तुम्ही असे बेकार राहणार आणि ह्या माणसाच्या नादी लागला युगाना तू जेवढं फाडता येईल त्या माणसाच्या नादी लागला ठोसेकरला चालला रानातली काम कोण बघायचं आरजीबी कामाची माणसं असतील ती जाते आपलं कामात बघा कोण कोण चाललंय शशी तू तयारच आहे का मी मारतोय तयार राहू नको अंदाज घेऊन बोल नॅचरल जसं नॅचरल माती नको करतोय मी कधी बोलतोय अरे आज जरी तू आमच्या कामाला आले तर उद्याच्याला आम्ही तुझ्या कामाला हवंच की काय नाही कोणी कोणाच्या कामाला यायला असं नाही बोलायच्याकडे असं नाही बोलायचं सर्वात आधी घेईन नंतर माझं घेईन नाही मी बोलतोय त्याच्यात तुम्ही बोलताय बोलला ना काढून हे काढून काम करतो काम करतो तुम्ही ठीक आहे गमच्या बिमच्या गुंडाळून डोक्याला ओके तुम्ही तिघ जण असता आणि तुम्ही सांगता की काय रामभाऊ ऐकलंय ते खरंय का काय ऐकलंय काय पाटील काल तरी तुम्ही बोला काहीतरी काम तुमच्यात बोलू का काहीतरी ती बागा मला बांधायची हवी मग ती ही माग नाही येऊ द्या आमिर ही माग नाही येऊ द्या फाउंडेशन नमस्ते अरे वा काय सरपंच काय नाही आम्ही निघालो होतो जरा ग्रामपंचायतीकडे बर पाणी करत म्हणजे तुम्ही भेटला 5 मिनिटं येता का इकडे काय विषय
कुठे तुमच्यासारख्या चांगल्या माणसाला थोडासा वेळ दिला. अरे बसायचं नाही काय घ्या की असं पुढे अरे ऐका तिकडून बोळात ना निघाला ना या इकडून मागणं जा रामभाऊ इकडे चाललंय तुम्ही आता तापायच्या जमिनीचं रेट बोला ह्या सगळ्यांचे विचारा आणि घरी शेण काढायला ठेवतो माझ्या गुरांची रोल कॅमेरा रोलिंग ऍक्शन. अहो तुमच्या तुम्ही पहिल्यापासून घ्या थोडंसं आधी बसून घ्या. आधी थोडंसं घ्या पण हालचाल लोकांना. रामभाऊ काय झालं म्हणून आम्ही पुढे जातो ना रामभाऊ पिछा नाही पण खाली खाली वागणार का त्यांना आम्हाला काम करून द्या. हे बोलतो ना असला असताना पेट्रोल रोडच नाही पेट्रोल. किती दिसलं पाहिजे ना त्याच्यात. ते दिसलं म्हणजे ते लांब तुमचं त्याचं नुकसान पण नाही झालं पाहिजे. रोल साऊंड रोल कॅमेरा ऍक्शन. तसलं आम्ही खपून घेणार नाही इंडिगवाल्या. दाखल करतील पोलीस स्टेशनला हो ताराई चला म्हटलं काय पाटलाला तुझी तर किती बदनामी केली असेल माग मग काय चालू द्या. अजून थोडंच पलीकडे अजून बस 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 लय झालं ती ओके. खाली जातो हा म्हणतो मी सर. आधी अजून अरे पप्प्या अरे एक सीन आधी व्हायचंय पूर्ण अहो ती विचारतात मी कुठं ओके ओके सांगता येईल सर. ऐका की पडू नका सर कट होणार आहे त्यानंतर पडायचं कॅमेरा लावायचे आपल्याला. पडा म्हणजे पडायचं सर तसं पडू तर नका. राहू दे की सर ऐका ना सेकंड कटला बघा ना सर तुम्ही ह्यो तर सीन काढावं लागेल बस उद्योग करायची गरज आहे का. एकच चाललाय ते दुसरा मला कळ आजारी पडला म्हणून मला जिथं सांगितलं लोकांनी पाटील आजारी पडले काय होत आजारी कशाचा बाळासाहेब त्याला रामभाऊला बेचणार त्यांनी तक्रारी आणि तुझा आला ना सोडा तुझा सुद्धा भुगा करीन डोक्याचा राहिलेला 5 एकराला गिरण बघतोय तो. चला पटकन कन्फ्युजन करून टाकायचं तुम्ही त्यांचं बरोबर आहे. मी ह्यांचा राग झाला ना गाण्याचा ह्याला. होय पोरे तुझ्या तुझ्या दुसऱ्याला ऐकण्यापेक्षा माझा विचार करा मी घेतली असते नाही का तुझं वेगळंच आतमध्ये जा खुर्च्या काढ ना पप्पा वर किती खुर्च्या बाजूला वाढवायचं नाही समज करायचा नाही फक्त माझी एक शंका आहे सुभाषराव झालं मिटलं की आता त्याच्याबद्दल नाही चला उठा. पण माझी एक शंका आहे तेवढी सांगा हायच बोल. ही 5 एकर राहिली ती मग गणाची धरायची का रामभाऊची धरायची काय